आम्ही शुभाचे मावळे। प्रकरण 60 राजगड आणि लाल महाल। पन्हाळगडाच्या वेढ्याचे वेळी वैर साधून घेणाऱ्या सुर्वे जसवंतराव दळवी आणि टोपीकर इंग्रज यांचा पुरता काटा महाराजांनी काढला। शिवाय शाहिस्तेखानाच्या कारतलब व नामदार या दोघा खानांचाही मोड केला। दाभोळपासून राजापुरापर्यंत प्रदेश घेतला। शिवाय विजापूरकरांनी उघडलेली युद्धाची आघाडीच पन्हाळ्याच्या वेढ्याबरोबर बंद करणे त्यास भाग पडले। ही एवढी मोठी कामे महाराजांनी अवघ्या 1.5 वर्षात उरकली। दिनांक 13 जुलै 1660 ते जानेवारी 1662। आता महाराज राजगडावर विचार करीत होते की या शाहिस्तेखानाला स्वराज्याच्या बाहेर कसा हुसकवावा। जर यावेळी हुसकला नाही तर हा असाच स्वराज्याला छळीत आणि मराठ्यांना पीडित राहील। एखाद्या कारतलब खानाचा, एखाद्या नामदार खानाचा किंवा अशाच एकट्या सरदारांचा मोड करीत बसलो तर मोगल कधीच संपायचे नाहीत। काहीतरी अजब हुन्नर करून खास मुळावर घाव घातला पाहिजे। खुद्द शाहिस्तेखानावर झडप घातली पाहिजे। महाराज आपल्या धाडसी स्वभावानुसार नवी शक्कल शोधित होते। गडावर मोरोपंत पेशवे, सर्जाराव जेदे, चांदजी जेदे, चिमणाजी बापूजी व बाबाजी बापूजी वगैरे मंडळी होती। महाराज डाव ठरवित होते। शके 1584ची पौषाची थंडी, शेकोटीची ऊब आणि हुरड्याची चव घेत गेली। माघाची शिवरात्र लघुरुंद्रात आणि आंबेमोहराच्या घमघमाटात पार पडली। फाल्गुन गेला। फाल्गुनात मावळ मराठ्यांचा उत्साह सर्वात दांडगा। होळ्या पेटल्या। आगीन नारायण हसऱ्या मुखाने ओंजळ करून उभा राहिला। गावोगावच्या पाटलांच्या मानाच्या पहिल्या पुरणपोळ्या त्यांच्या ओंजळीत पडल्या। पाटलांच्या मागोमाग गावकऱ्यांचे निवद आले। घरोघरची साजूक तुपाच्या धारेखालची लुसलुशीत पुरणपोळी आणि पिवळ्या धमक वर्णाने नटलेली भाताची मूद आगीन देवाच्या ओंजळीत पडू लागली। देव संतुष्ट झाला। इडापिडा, विंचूकाटा, खरूज नायटा आगीन नायरा येनाने जाळून टाकला। मराठी मुलखातल्या पोरा सोरांनी टिमक्या पिटून हसून गाऊन फाल्गुनी मंत्र जागरात होळी जागविली। असा शिमग्याचा सण पार पडला। फाल्गुनी रंगपंचमी रंगात रंगली। मराठेशाहीच्या शिरस्त्याप्रमाणे सण साजरे झाले। पण महाराजांचे सर्व लक्ष पुण्यातल्या लाल महालावर खिळले होते। या शाहिस्तेखानाला हाणल्याखेरीज त्यांच्या मनाला स्वस्थता वाटेना। राजगडावर राजकारण खलता फाल्गुनाची आवस झाली आणि अखेर महाराजांनी डाव ठरविला। डाव फारच अवघड। महाराजांचे डाव नेहमीच अवघड, पण या आजवर कधीही हुकला नाही, चुकला नाही। कारण संगतीचे खेळगडी पट्टीचे आणि एका गट्टीचे होते। पाठीशी माय भवानी आशीर्वादाचा हात पांघरून उभी होती। हृदयात तळमळ होती। मग अपेश का म्हणून येईल। महाराजांचा डाव मोजक्यांनाच ठाऊक असायचा। इतरांनी बिनबोभाट पार पाडायचा। एकदम रात्रीच्या मध्याला लाल महालात शिरायचे आणि खानालाच उडवायचे असा हा डाव होता। केवढे धाडस हे! खानाच्या दाढेतच जाणे होते। लाल महालाच्या परिसरात पाऊण लाख फौज पसरलेली होती। जसवंत सिंह आणि सुमारे इतर 60 सरदार त्यामध्ये होते। पुण्याच्या हद्दीवर खानाने इतका कडक पहारा ठेवला होता की एकही मराठा माणूस विचारपूस केल्याविना तो सोडित नव्हता। आता इतक्या भयंकर कडेकोटातून खानाच्या स्वप्नात जाणेसुद्धाही कठीण होते। आणि धाडस करून घुसलेच आत
तर जिवंत परत यायची आशाच नव्हती. खानाच्या हाती सापडल्यावर खान जिवंत जाळील, तेलात तळील की मुंडकी छाटून दिल्लीला धाडील हे सांगणेच कठीण. केवढा भयंकर बेत हा. खान ज्या वाड्यात राहिला होता तो लालमहाल केवढा दणकट वाडा. आत शिरायला मोठ्या दरवाजाशिवाय दुसरी वाट नाही. एक वेळ पुण्यात शिरता येईल तेही मुश्किलच, पण लालवाड्यात शिरणे अगदी अशक्य. अगदी अशक्य. वेळ काय काय नकळत अगदी खूप चोरून छपून शिरायचं तरी कधी कुणाच्या नाकात शिरता येईल का? वळवळेल ना तिथे. लालमहालात नाकातल्या केसांसारखा सक्त पहारा होता. सर्वत्र फटाफट शिंका याव्या तशा फटाफट बंदुकांच्या फैरी झडतील की. छे, निव्वळ वेडेपणा हा. पण महाराजांची हौसच न्यारी. पण महाराजांच्या शब्दातून बेत निघाला. बस मग काय, वाटेल ते हो, तो पार पाडलाच पाहिजे हा प्रत्येकाचा निर्धार. प्रत्येकजण तयार झाला आणि महाराजांनी ठरविले की स्वतः जातीने जायचे, स्वतः लालमहालात घुसायचे, स्वतः खानावर झडप घालायची. महाराज येणार म्हटल्यावर बाकीच्यांना जास्तच सुरसुरी आली. पण केवढा जीवावरचा खेळ हा. तोफांच्या गराड्यात 1,00,000 फौज, 1,00,000 फौजेत गुरफटलेला वाडा. वाड्यात दालने 50 आणि त्यातल्या कुठल्या तरी दालनात शाहिस्तेखान असणार. आता हे आधी पुण्यात जाणार कसे? गेलेच तर लालमहालात शिरणार कसे? शिरले तर खानांपर्यंत पोहोचणार कसे? पोहोचलेच तर मग काही कठीण नव्हते. एक घाव 2 तुकडे, पण एवढे जमावे कसे? मोगलांनी ओळखले, गराडले, पकडले म्हणजे मग. पण एकदा ठरले म्हणजे ठरले. सगळा बेत अगदी गुप्त होता. डाव्या कानाने ऐकलेले उजव्या कानापर्यंत पोहोचत नव्हते. राजगडावर बेत बनत होता. काय काय करायचे, कसे कसे करायचे, कुणाचे काम काय, याचा अगदी लग्नातल्या मानापणासारखा बेत चालला होता. महाराजांभोवती बसून खानसाहेबांच्या पाठवणीची तयारी चाललेली होती. त्यात एका माणसाची उणीव होती. म्हणूनच की काय, नेतोजी पालकर मोगलाई हद्दीतून लूट घेऊन राजगडावर दाखल झाला. नेतोजीने बरीच लूट गोळा करून आणली होती, परंतु मोठ्या संकटातून शिताफीने बचावून सही सलामत तो आला होता. मोगलांशी झुंजताना तो स्वतः जखमी झाला होता. मोगलांच्या हातीच सापडायचा, पण वाचला तो. त्याचे 300 घोडे ठार झाले. पाठलाग चुकविण्यासाठी जखमी स्थितीतही रोजी 22 ते 25 कोसांची दौड मारीत तो निसटला व राजगडावर आला. चैत्राचा पाडवा उजाडला. गडागडांवर नवे भगवे झेंडे चढले, गुढ्या चढल्या. नवे संवत्सर, शुभकृत संवत्सर शके 1585 उदय पावले. दशरथाच्या कौशल्याला डोहाळे लागले होते. नवे 9 मास पूर्ण झाले होते. आता फक्त 9च दिवस अवकाश होता. चैत्र शुद्ध नवमीला रामचंद्र जन्माला येणार होता, पृथ्वीला दैत्यांच्या जाचातून मुक्त करण्याकरिता. आणि महाराजांनी खानाच्या जाचातून स्वराज्य सोडविण्यासाठी छापा घालायला मुहूर्त ठरविला. चैत्र शुद्ध अष्टमीचा. रामजन्माच्या आधी फक्त 24 तास, नवे 12 तास. मध्यरात्रीच्या सुमारास दिनांक 6 एप्रिल 1663 चैत्र शुक्ल 8 मध्यरात्री 12 नंतर महाराजांनी दिवस ठरविला. अगदी गुप्तपणे सारी तयारी सुरू झाली. सर्वांची तहानभूक आणि झोप उडाली. पुण्यात लालमहालावर छापा आणि शाहिस्तेखानावर झडप घालायची कशी याची अगदी तपशीलवार कुंडली तयार झाली. कोणत्या ग्रहाने कोणत्या जागेत दडायचे, कोणत्या नक्षत्राने कुठे कसे एकदम उगवायचे, कोणी किती गतीने पुढे सरकायचे वगैरे सगळे ठरविले महाराजांनी. दिवस मावळला. मोरोपंतांना आणि नेतोजीला महाराजांनी आज्ञा केली. लगेच निघायची तयारी सुरू झाली. सारे काही आधीच ठरले होते. त्याप्रमाणे अगदी निवडक 2000 चखोट मराठी
चपळ मंडळी गडाच्या पद्मावती माचीवर जमली. आईसाहेबांचा आशीर्वाद आणि जगदंबेचे दर्शन घेऊन महाराज निघाले. नेतोजी मोरोपंत, बाबाजी देशपांडे, चिमणाजी देशपांडे, सर्जेराव व चांदजी जेधे असे खासे खासे सरदार सांगाती घेतले. सड्या स्वारीनिशी गडाखाली आले. 400 हशम मावळे खास आपल्या दिमतीस महाराजांनी घेतले. उरलेल्या फौजेच्या 2 तर्फा केल्या. एक तरफ मोरोपंतांच्या व दुसरी नेतोजीच्या हाताखाली दिली. महाराज राजे ढाल व तलवार घेतलेली होती. बिनीवर बाबाजी व चिमणाजी हे भाऊ चालले. मागोमाग खासा राजश्री, त्यांचे मागोमाग मोरोपंत पेशवे व नेतोजी सरनोबत असे चालले. महाराज प्रत्येक संकटांच्या प्रसंगी भयंकर अवघड मनसुब्यात उडी घेत. आईसाहेबांना फार काळजी वाटत राही. त्या स्वतः आता थकत चालल्या होत्या. म्हातारपण आले. म्हातारपणी मुलगा, तोही एकुलता एक असल्यावर आपल्या डोळ्यांसमोर सतत असावा असे आईला काय आणि वडिलांना काय वाटणे स्वाभाविकच असते. आईसाहेबांनाही तसे काही वाटत नसेल काय? जीवावरच्या प्रसंगात उडी घावायास शिवबा निघालेला पाहून त्यांचे मातृहृदय हिंकाळत नसेल? नाही कसे असणारच. परंतु शिवबाचे जन्मव्रतच परित्राणाय साधूनाम आता यमुनेच्या डोहात कालिया शिरून बसला. 3 वर्षे झाली. सगळ्या गोकुळाला संकट पडले. डोहात कालिया शिरला, त्याला नको मारायला? तसाच राहू देऊन कसं चालेल? गोकुळाची गाई वासरे मरताहेत. गोऱ्या गोजिऱ्या गोपींना ते हिरवे विष बांधतय. यमुना हालात जगतीया. आता नको का कोणी उडी घ्यायला? यशोदेच्या बाळानेच घालायची उडी. महाराज पुण्यापासून अर्ध्या कोसांवर काळ्या वावरात येऊन पोहोचले. आभाळातील अष्टमीचा शुद्ध चंद्र झाडांच्या फांद्यातून चांदण्याचे लाहे बत्तासे टाकीत होता. मध्यरात्रीचा सुमार. रातकिडे फक्त आवाज करीत होते. महाराज तेथेच पाय उतार झाले. खानाच्या छावणीतील कुल मुस्तकीम खबर आधीच गुप्तहेरांकडून आणविली होती. त्याप्रमाणेच सर्व योजना दक्षतेने व दूरदेशीपणे आखलेली होती. हा महिना रमजानचा होता. आज 6वा चंद्र होता. मोगली फौज धर्मनियमाप्रमाणे उपवास करीत होती. शाहिस्ते खानाच्या परिवारातील मंडळीही उपवास करीत होती. हा उपवास सबंध महिनाभर करावयाचा असतो. पण हे कसे शक्य आहे? म्हणून त्यातून एक सोपा मार्ग ठेवलेला असे. सबंध दिवसात काहीही खायचं नाही. फक्त रात्री व अगदी पहाटे पोटभर खावयास हरकत नाही अशी रीत होती. या गोष्टीचा नेमका परिणाम काय होई? सबंध दिवसभर काहीही न खाल्ल्यामुळे रात्री खूपच सडकून भूक लागत असे आणि मग सपाटून जड पदार्थ खाऊन घेण्याकडे माणसाचा कल जाई. असा कल जाई आणि त्यातून रात्रीची वेळ असे. त्यामुळे मंडळींना कंडायला वेळ लागत नसे आणि मग गाढ झोप लागे. हा अगदी नैसर्गिक परिणाम घडवावयाचाच. हेच नेमके लक्षात घेऊन महाराजांनी छाप्यासाठी रोजांच्या महिन्यातील दिवस निवडला. शिवाय शहरात चौक्या पहारे कसे व कुठे कुठे आहेत, लाल महालाच्या अवतीभोवती काय स्थिती आहे, एकूण राबता कसा कसा चालत आहे इत्यादी माहिती महाराजांनी आधी मिळवून ठेवलेली होतीच. काळ्या वावरात महाराजांनी नेतोजी व मोरोपंत या दोघांना त्यांच्या तुकड्यानिशी ठेवले. शिवाय ठिकठिकाणी मावळच्या मार्गावर आपले लोक गुप्तपणे महाराजांनी ठेवले होतेच. त्यांच्यापाशी खुणेचे इशारे करण्यासाठी नगारे, शिंगे व करणे वगैरे सामान दिले होते. मारामार करून कार्यभाग उरकल्यावर महाराजांनी व छापेवाल्या मावळ्यांनी सिंहगडाकडे पळावे. सर्जेराव जेध्याने महाराजांचा घोडा सज्ज करून ठरवून दिलेल्या जागी उभे राहावे. महाराजांनी पळून जाण्याच्या वेळी तिथे येऊन घोड्यावर बसून दौडावे असे ठरले होते. या सर्व योजनेत प्रत्येकावर निश्चित नेमून दिलेली व जोखमीची कामगिरी होती. एक जण जरी चुकला किंवा घाबरला तरी सर्वच नाश, मरणच.
खानाला घरबसल्या आयती शिकार. त्यातल्या त्यात बाबाजी व चिमणाजी या दोघा भावंडांची कामे फार अवघड होती. हे दोघेजण देशपांडे महाराजांच्या फारच प्रेमातले होते. यांचे वडील बापूजी मुदगुल देशपांडे हे महाराजांच्या अगदी बालपणी लाल महालात चाकरी करीत होते. ते होते पुणे प्रांतांचे हवालदार. तेव्हापासून महाराजांची बाबाजी चिमणाजीशी दोस्ती, अतिप्रीत, बाळमित्र. एकूण कामगिरी सर्वच अवघड होती, जीवावरची होती. लाख फौजेच्या गराड्यात शिरून, चिरेबंदी वाड्यात शिरून, खानाला मारून स्वतःला जिवंत परत यायचे होते. नाही सांगता येत हे किती दुष्कर्म होते. आपणच कल्पना करा, आपणच विचार करा की स्वतः त्यात आहोत. महाराजांना व बाबाजी आणि चिमणाजी यांना पुणे शहराची व विशेषतः लाल महालाची खडानखडा माहिती होती, कारण तेथे त्यांचे बालपण गेले होते. चिमणाजी व महाराज यांनी आपल्याबरोबर 200 मावळ्यांची तुकडी घेतली. त्यात कोयाजी बांदल व चांदजी जेदे हेही होते. दुसरी तुकडी 200 मावळ्यांची बाबाजीच्या हाताखाली दिली आणि निघाले. यावेळी मध्यरात्र उलटून गेली होती. खानाचे लष्कर रोजाचे उपवास सोडून व जडान्न खाऊन गाढ झोपले होते. चौक्या, पहारे व गस्ती मात्र जाग्या होत्या. खुद्द लाल महालात एका मोठ्या दालनात अनेक पडदे वापरून एकांत एक अशा अनेक खोल्या बनविलेल्या होत्या. जनान्याच्या राहण्याची व्यवस्था त्यात होती. खानही यावेळी त्यातच होता. याशिवाय खोल्या, ओसऱ्या, दालने, कचऱ्यांची जागा, अबदारखाना वगैरे अनेक सदरा सोप्यांनी व व्यवस्थांनी लाल महाल सजलेला होता. पंत दादाजी कोंडदेवांनी हौस धरून बांधलेला हा वाडा. वाड्यात देवडीवर व आतही जागोजाग पहारे होते. खान झोपलेला होता. जनान्यातील दासी व नोकरचाकर झोपलेले होते. महाराजांची व चिमणाजीची टोळी शहराकडे निघाली. त्यांच्या मागोमागच बाबाजी देशपांडेंची टोळी येत होती. अवघड परीक्षांना आता सुरुवात होणार होती. शहराभोवती म्हणजेच खानाच्या छावणीभोवती सक्त पहारे होते. खास पुण्याची वस्ती ती किती, कसब्याचे गाव म्हणजे फार तर 3000 4000, परंतु छावणीच्या पसाऱ्याने पुणे फार मोठे बनले होते. महाराजांची ही सर्वच माणसे महाबिलंदर. त्यांच्या वागण्या बोलण्यात किंवा चेहऱ्यावर अगदी किंचितही संशय येण्यासारखी चिन्हे कधी दिसायची नाहीत. पण शिवाजीच्या गावचेही नव्हेत असा बिलंदर भाव आणि आव बेमालूनपणे त्यांनी आणला होता. खुद्द महाराजही त्यातच जमा. त्यांची आणि शिवाजीची ओळखही नव्हती. न वाचरता न कचरता हे सारे लबाड लोक चालले होते खान साहेबांना भेटायला. छावणी आली, पहाऱ्यांच्या चौक्या होत्याच. हे सरळ थेट निघाले तेव्हा अर्थात चौकीवाल्यांनी अडविलेच. तुम्ही कोण लोक, कोठून आलात, कुठे निघालात? प्रश्नांची सरबत्ती अशी सुरू झाली. पण या महावस्तादांनी पहारेकरांना हातोहात चकविले. चिमणाजीने आणि इतरांनीही अगदी सहज सफाईने उत्तरे ठोकून दिली की आम्ही कटकातील लोक चौकी पहाऱ्यास गेलो होतो. आम्ही आपल्याच मोगल छावणीतील माणसे आहोत की रात्रीची छावणीबाहेरच्या छबिन्याची गस्त घालावयास गेलो होतो. काम संपवून माघारी परतलो आहोत. महाराजांच्या माणसांची ही बतावणी इतकी सहज पचली की जागोजागचे चौकीवाले विचारित होते आणि त्यांना हे उत्तर खरे वाटत होते. त्याचे कारणच तसे होते. शाहिस्तेखानाच्या लष्करात खूप मराठी फौजही होती. कारण सिंदखेडचे जाधवराव, सर्जेराव घाटगे, गाडे, कोकाटे, गायकवाड, काकडे, खंडागळे, पवार, भोसले, होनप, देशपांडे, रायबागन वगैरे मराठी सरदार खानाच्या फौजेत महाराजांविरुद्ध सामील होते. त्या सर्वांचे लष्कर खानाच्या छावणीतच होते. छावणीवर छापे पडू नयेत म्हणून नेहमीच आशिरीत असे की छावणीपासून कोस 1.5 कोस तरी लांबवर टेहळणीसाठी फिरते सैनिक ठेवावयाचे.
ह्यांना म्हणायचे छबिनाचे पहारेकरी. एवढ्या मोठ्या 1,00,000 फौजेत कोणाची माणसे कोणाची हे कोणाला ओळखू येणार. आणि त्यातून मोगली कारभार, ढिलेपणा, बावळटपणा आणि निर्दयुद्धपणा यांची चढाओढ लागलेली. हे आता पुण्यात शिरणारे मराठे असेच थेट खानाचा गळा कापायला जाणार आहेत अशी शंकाही त्या पहारेकरांना आली नाही. इतकेच काय, पण लाल महालात शिरून आज कोणीतरी दगा करणार आहेत असे त्यांना कोणी सांगितले असते तरीही त्यांना खरेच वाटले नसते, हसले असते ते. शिवाय ठिकठिकाणच्या पहारेकऱ्यांनी असाही विचार केला असता की मागच्या पहारेकऱ्यांनी यांची अधिक पूछताछ केलीच असेल, त्यांच्या ओळखीचेही असतील हे लोक. अशा रीतीने महाराज प्रत्यक्ष स्वतः आणि त्यांचे 400 चेले सरळ छावणीत प्रवेशले. मग कोण विचारतो, लग्नाच्या घाई गर्दीत काही सभ्य लबाड कित्येकदा कसा डाव साधून घेतात. त्यांचा कोणालाही संशय येत नाही. वरपक्षीयांना वाटते की हे लोक वधू पक्षाचे असतील आणि वधू पक्षीयांना वाटते की हे लोक वरपक्षाचे असतील. आणि अखेर हे लबाड पक्षी दोन्ही पक्षांकडचीही पान सुपारी चांदीची भांडी घेऊन पसार झाल्यावर मग दोन्हीही पक्ष एकमेकांच्या नावाने खडेफोडीत बसतात. अगदी नेमके तसेच हे लग्नाची वऱ्हाड गर्दी आणि मोगरांची छावणी एकसारखीच. मग ही मंडळी मात्र अधिकच सावधतेने पण सहज भावाने लाल महालाकडे निघाली. एकदम घोळका दिसू नये, संशय येऊ नये अशी काळजी ते घेत होते. लाल महालात मुदपाक खाण्याची सोय म्हणजे स्वयंपाक तयार करण्याची जागा होतीच. अबदारखाना म्हणजे वापरण्यासाठी पाणी भरून ठेवण्याची जागा व मुदपाकखाना स्वाभाविकपणे जवळजवळच होते. या मुदपाकखान्यातून थेट जनानखान्यात जाण्यासाठी फक्त एक दिंडी होती. ही दिंडी साध्या मातीत विटांचे बांधकाम करून बंद करून टाकण्यात आली होती, कारण जनानखान्याचा अलिप्तपणा चांगला राहावा म्हणून. मोगली जनान्यात पडद्यांची झाकापाक फार कडक असायची, तरीही येथेही तीच गोष्ट होती. पडद्यांची बांडेच्या बांडे टांगून जनान्याचे महाल बंदिस्त केलेले होते. जणू काही सगळ्या बेगमा बाळंतिणीच्या खोल्यांतच विराजमान झाल्या होत्या, बाळंत विड्याची वाट पाहत. ते असो, तर ही अशी दिंडी चिनून बंद केलेली होती. मुदपाकखान्यात आचारी व नोकरचाकर झोपलेले होते. सगळ्यात महत्त्वाची जागा हीच होती. मुदपाकखान्यात शिरल्यावर पुढचा बेत जमू शकणार होता. अभ्यास, स्मरण, तर्क, निरीक्षण आणि कामवेगाचा प्रमाणबद्ध विवेक करून अगदी काटेकोर योजना करावी महाराजांनीच आणि ती पार पाडावी महाराजांच्या जीवलगांनीच. महाराजांनी सर्व गोष्टी काही आयत्या वेळी केलेल्या नव्हत्या. आधीच ते योजना करीत. योजना उत्कृष्ट पूर्वयोजना म्हणजे निम्मे यश. योजना न करता मिळालेले यश म्हणजे केवळ दैवी योगायोग, ते पूर्ण यश नव्हेच. मुदपाकखान्यात कसे व कुठून घुसायचे हे महाराजांना ठाऊक होते. आत शिरण्याची एकच अगदी साधी वाट होती. मुदपाकखान्यातील नोकरचाकर, भिस्ती, पानक्के इत्यादी लोकांच्या येण्या जाण्याची ही वाट होती. ही वाट म्हणजे सर्वसामान्य दार असावे असे वाटते. मोठा किंवा रुबाबदार दरवाजा नव्हता. ही वाट लक्षात ठेवूनच महाराजांनी योजना केली होती. महाराज आपल्या साथीदारांसह आले आणि त्यांनी या चिरपरिचित वाटेतून मुदपाकखान्यात प्रवेश केला. त्यांच्या मागोमाग पटापटा पण बिनबोबाट चिमणाजीच्या व बाबाजीच्या टोळ्यांनी प्रवेश केला. अंधार दाट होता. तलवारी उपसून यमदूतांच्या या काळ्या कुट्ट सावल्या दबत दबत पुढे सरकत होत्या. मुदपाकखान्यात भांड्यांचा व कुणीतरी बोलत असल्याचा आवाज येऊ लागला. सावल्या पुढे जाऊन डोकावल्या. पाहतात तो काही लोक झोपलेले होते. काही लोक स्वयंपाकाची भांडी
स्वच्छ करीत होते. काही जण स्वयंपाकाची तयारी करू लागलेले होते. हे सर्वजण शाहिस्तेखानाचे आचारी होते. रोजाचे उपवास चालू असल्यामुळे सर्व मंडळी पहाटेच जेवून घेत. म्हणून इतक्या लवकर हे आचारी खानाचा खाना तयार करण्याच्या कामी लागले होते. मुतपाक खाण्यातून जनानखान्यात जाण्यासाठी एक दिंडी होती. ती माती विटांनी बंद करून टाकलेली होती. ते बांधकाम पाडून महाराजांना पलीकडे जायचे होते. वाट पाडायची म्हणजे थोडा तरी आवाज होणारच आणि त्या आचार्यांना चाहूल लागणारच. म्हणून बिचाऱ्या आचार्यांचे दैव फिरले. निरुपाय होता. मावळ्यांनी अंधारातून एकदम त्या भटारखान्यात घुसून आवाजही उमटू न देता व आचार्यांच्या लक्षातही येऊ न देता त्या काम करणाऱ्या व झोपलेल्याही आचार्यांना ठार मारून टाकले. लगेच ते माती विटांचे बांधकाम पाडावयास सुरुवात झाली. त्याला फारसा वेळ लागलाच नाही. विटा भसाभस निघू लागल्या. भगदाड पडले. परंतु आतली दिंडी बंदच होती. ती उघडण्याची धडपड सुरू झाली. याच वेळी मुतपाक खाण्याच्या पलीकडे आतल्या बाजूस खानाचा एक नोकर झोपलेला होता. तो एकदम दचकून जागा झाला. त्याला आवाजाची चाहूल आली. तो ताडकन उठला आणि तसाच भराभरा शाहिस्तेखानाकडे निघाला. दिंडी उघडली गेली. छाताडे धडधडत होते. प्रथम आत शिरला चिमणाजी देशपांडा, मागोमाग महाराज, त्यांच्या मागोमाग मावळे. तो नोकर घाबऱ्या घाबऱ्या खानाकडे आला. मोठ्या पहाटेच्या साखर झोपेत खान सुखावला होता. तेवढ्यात हा आला आणि त्याने खानाला हाका मारून उठविले. चिडचिडून खान उठला. त्याची झोप दुखावली गेली. चाकराने खानाला सांगितले की भटारखान्यात काहीतरी गडबड आहे. तेथे आवाज ऐकू येत आहेत. परंतु खानाला त्या नोकराचा राग आला. भटारखान्यातून आवाज येत आहेत म्हणे, तेथे कोण गडबड करीत असतो? खानाने उत्तर दिले, आचारी लोक खाना पकवण्यासाठी उठले असतील. हो, बरोबरच होते. खान साहेबांचे स्वयंपाकघरात करून करून गडबड कोण करणार? आचारी नाही तर उंदीर. तेवढ्यासाठी खास हुजूर अगदस उठवायची काय गरज, काय जरूर? खानाला काय कल्पना की खरोखरच भटारखान्यात उंदीर आले आहेत. डोंगरातील उंदीर. महाराजांसह मावळे आत आले आणि भराभरा चौपेर महालात धावत सुटले. जागोजागचे पहारे छाटण्यास त्यांनी सुरुवात केली. हे लोक त्या दिंडीतून आत घुसत असतानाच खानाच्या दासी जाग्या झाल्या. त्यांनी त्या दिंडीतून तलवारी घेतलेले लोक आत घुसताना पाहिले. एका मागोमाग एक एक दासी खानाकडे धावत निघाली. दगा, कोणीतरी भयंकर लोक दिंडी फोडून आत घुसलेत अशी खबर त्यांनी खानाला घाबऱ्या घाबऱ्या सांगितली. मधून आरोळ्या किंचाळ्या उठू लागल्या. आता मात्र अमीर उल उमरा शाहिस्तेखान घाईने एकदम उठला. धनुष्य बाण आणि भाला घेऊन खान जल्दीने निघाला. एवढ्यात काही मराठे त्याच्या समोर आले. खानाने झटकन एका मराठ्यावर बाण सोडला, पण तरीही त्याने पुढे जेब घेऊन खानावर वार काढला. पण तेवढ्यात काही हुशार बायकांनी समया व समाधाने फुंकून विझवली. या झटापटीत त्यातील 2 मराठे खानापुढे असलेल्या पाण्याच्या हौदात पडले. त्या हुशार बायकांनी अंधारात खानास हाताने धरून बाजूला नेले. दिवे विजल्याबरोबर अंधारातच मराठ्यांच्या तलवारी फिरू लागल्या. परमेश्वराची इच्छा असेल तो मरेल. मराठे तरी काय करणार त्याला? महाराज शाहिस्तेखानाचा शोध घेत होते. त्यांना खानच हवा होता. बाबाजीनेही धुमाकूळ सुरू केला होता. काही पहारेकरी सावध होऊन झुंज देत होते. मावळ्यांनी आरंभीच पहारेकरांच्या देवड्यात व खोल्यात घुसून तेथे झोपलेल्या आणि जागे झालेल्या मोगली हशमांना असा पहारा करता काय असे म्हणत म्हणत कापून काढले होते. सगळी तारांबळच. जो तो ओरडत होता. कोण आले, कोठून आले, आहेत किती हे काहीच समजेना. महाराज किंवा मराठे स्त्रियांवर कधीही शस्त्र धरीत नसत, परंतु अंधारात फिरणाऱ्या तलवारीखाली खानाच्या 2 बायका सापडल्या. त्यात एकीला 30-40 जखमा झाल्या.
पण तरीही ती पुढे बचावली हे आश्चर्य. पण दुसरीचे अगदी असंख्य तुकडे झाले. आग लागल्यावर आगीत सापडलेले लोक ओरडतात तसा भयंकर आरडाओरडा लाल महालात उडाला होता. आगीविना लाल महाल पेटला होता. या गोंधळात मराठेही आरोळ्या मारित होते. सैरावैरा लोक धावत होते. त्यातच काही मराठे वाड्यावरच्या नगारखान्यात घुसले. तेथील वाद्ये वाजवणारे लोक तेथे होते. मराठ्यांनी त्यांना हुकूम सोडला की वाजवा, नगारे चौघडे वाजवा, खानसाहेबांचा हुकूम आहे, वाजवा. आणि मग एकच कल्लोळ उडाला. लष्करातील लोक हा गोंधळ ऐकून वाड्याकडे धावत सुटले. परंतु मराठ्यांनी वाड्याची दारे दरवाजे आतून लावून घेतले होते. नगाऱ्या चौघड्यांच्या दणदणाटात मराठे खानाची दानादान उडवीत होते. गोंधळ सुरू होताच शाहिस्ते खानाचा तरुण व शूर मुलगा अबुल फत्ते खान झोपेतून जागा होऊन तलवार घेऊन धावला. त्याने 2-3 लोकांस ठार मारले. बापाचा जीव वाचविण्यासाठी हा तरुण धडपड करीत होता. पण तोच अखेर जबरदस्त जखमी झाला आणि मरण पावला. महाराजांच्या माणसांनाही जखमा होत होत्या. चांजी जेदे आणि कोयाजी बांदल असेच जखमी झाले. खान जीव मुठीत धरून बसला होता. खानाच्या बायकांनी खानाला जनान्यातील एका पडदानशीन दालनात नेले होते. तेथे आणखीन काही स्त्रिया होत्या. एवढ्यात पडदा फाटला. टर 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 आवाज करीत महाराजांची तलवार पडद्यात घुसली. बायकांनी किंकाळी फोडली. तेवढ्यात खान आपली तलवार घेण्यासाठी उठला. पण महाराजांची नजर गेलीच. ते खानावर धावले. अंधार होता. महाराजांनी खानावर अंदाजाने खडक धाव घातला. तेव्हा आरडाओरडा भयंकर उडाला. महाराजांना वाटले खान मेला, परंतु खान मेला नाही. त्याच्या उजव्या हाताची 3 बोटे तुटली. चौकात आणखी एक प्रकार घडला. हल्ला होऊन वाड्यात आरडाओरडा झाल्यावर वाड्यामागील एका धाडसी जमादाराने बाहेरून वाड्याला शिडी लावली व वर चढून त्याने भिंतीवरून वाड्यात उडी टाकली. पण त्याने उडी टाकता क्षणीच मराठ्यांची झडप त्याच्यावर पडली आणि त्यांनी त्याला ठार मारले. या वेळेपर्यंत वाड्याबाहेर खूप मोठे लष्कर गोळा झाले होते. गनिमाला या बातमीने छावणीतील लोक खडबडून उठले होते. लोक ओरडत होते, गनीम आया. दगा. मराठ्यांनीही तसेच ओरडायला आरंभ केला. गनीम गनीम, कहाँ है गनीम. अखेर कोणी उघडला कोण जाणे, पण लाल महालाचा दरवाजा आतून उघडला गेला. लष्कराची गर्दी गनिमाला शोधायला आत घुसली. अंधारात अर्धवट उजेडात त्याच गर्दीमध्ये गनीम गनीम म्हणून ओरडत महाराज आणि मराठेही सामील झाले. सर्वच मोगली गोंधळ. महाराजांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला. शत्रूची शोधाशोध सबंध छावणीवर सुरू झाली. त्याच गडबडीत सामील होऊन महाराज व मराठे पसार झाले. मोरोपंत व नेतोजी छावणीबाहेर उभे होते. महाराज येताच सर्वजण एक होऊन व वाटेवर ठिकठिकाणी ठेवलेल्या मावळ्यांच्या टोळ्या घेऊन सिंहगडाकडे अत्यंत झपाट्याने दौडत दौडत पसार झाले. सिंहगड पुण्याहून अवघ्या 7 कोसांवर असल्यामुळे महाराज फारच झपाट्याने सिंहगडावर पोहोचले. शाहिस्ते खानावर छापा घालण्यासाठी महाराज राजगडावरून आले आणि सिंहगडावर पसार झाले. महाराज अशा समजुतीत होते की आपण शाहिस्ते खानाला ठारच केले आहे. लाल महालात अंधार असल्यामुळे महाराजांना खान मेला किंवा जखमी झाला हे स्पष्ट दिसलेच नाही. शाहिस्ते खान खरोखर अत्यंत बंदिस्त वाड्यात होता. लाखाच्याही वर फौज त्याच्या भोवती पसरलेली होती. अशा परिस्थितीत खानाच्या देहावरच घाव घालण्यासाठी उडी घेणे म्हणजे अक्षरशः कालिया डोहातच उडी घेण्यासारखे होते. महाराजांनी आपल्या गनिमी काव्याच्या तंत्राने डाव टाकला आणि साधला. यावेळी जिजाबाई साहेब राजगडावरच होत्या. महाराज नंतर सिंहगडावरून राजगडास गेले. फतेखान, अफजल खान, संभाजी मामा मोहिते, कारतलब खान,
सिद्दी जौहर वगैरे अनेक बड्या बड्या बहादुरांची शिवाजी राजाने कशी दानादान आणि फजिती केली हे शाहिस्ते खानाला माहीत असूनही त्याच्या स्वतःच्याही वाट्याला अशीच फजिती आली. त्या लाख फौजेचा, 500 हत्तींचा, तोफखान्याचा, दारू गोळ्याचा आणि मुत्सदेगिरीचा काय उपयोग झाला. प्रत्येक वेळी महाराज काहीतरी नवीनच डाव खेळत. शत्रू कितीही हुशार असला तरी, शत्रू शूर असला तरी अखेर सुन्न होऊन डोके खाजवीत बसे. लाल महालातील रडारड आणि गोंधळ अजून चालूच होता. खानाचे सैनिक छावणीत धावपळ करीत गनिमांना शोधतच होते. शाहिस्ते खानाच्या तुटक्या बोटातून रक्त ठिबकतच होते.